तर नमस्कार मित्रांनो, मी जयेश गपाट स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललेलो आहेत कळंबला. तर एक आम्हाला महत्त्वाचं डॉक्युमेंट घ्यायचं आहे त्यासाठी. तर चला मग बघूयात आपला कळंबचा प्रवास कसा होतो. तर आम्ही चाललेलो आहे कळंबला. कळंबला कशासाठी चाललोय तर माझ्या या मित्राचं म्हणजे सौरभचं एक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. ते डॉक्युमेंट महत्वाचं आहे, त्यासाठी आम्ही कळंबला चाललोय. नाहीतर असं तसं आम्ही जात नाहीत कुठं, पण फिरायचं शौक आहे आम्हाला. पण कोणत्या पण ठिकाणी जात नाही, बिनफालतू जात नाही. कसं आहे माहिती का, एखादं काम आलं ना दोन्ही गोष्टी सोबत होऊन जाते. फिरणं पण होत आहे आणि ते काम पण होऊन जातं. घरच्यांना काय वाटतं कामासाठी गेलंय, महत्वाच्या कामासाठी. पण त्यांना काय माहिती आम्ही किती मजा करत जातो, किती मजा करत येतो वापस. त्यांना असं वाटतं सरळ जाते, सरळ येते, पण आम्ही तसे नाही करत. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहेत पुण्यावरनं आणि पुण्यावरून. कळंब हे तर गावाच्या ठिकाणी. तर गावाच्या ठिकाणी आल्यावर आम्हाला एवढं सुख भेटतं ना, कारण कसं पुण्याचं तो ट्रॅफिक शोर, परत कसं किटकिट वगैरे लय राहते पुण्यात. इथं गावाकडे कसं तसं नसतं काही. गावाकडे म्हणजे एकदम शांत वातावरण, एकदम मोकळे रोड. या रोडवर बघू शकता तुम्ही, तुम्हाला एक गाडी पण दिसणार नाही. रोड हे बघा, बैलगाडी आली. बैलगाडी आम्ही गाडीत धरत नाही, ती वेगळी गोष्ट आहे. पण गाडी आहे ते, पण आता ती एक थोडं शेतीमध्ये येते. अख्खा रोड रिकामा आणि बघा समोर आमच्यासाठीच बांधल्या हा ना. नो ट्रॅफिक, नो ट्रॅफिक. जावा तुम्ही, तुमचाच रोड आहे. आमचाच रोड आहे, वैयक्तिक रोड असल्यागत डायरेक्ट. दुसरं कोण येतच नाही इथं. दुसरं कोण खूप कमी लोक असतात, कधीतरी एखादी गाडी पास होईल, नाही आणि गाडी दिसत नाही. आजूबाजूला कसं रोडच्या साईडनी शेती एरिया भरपूर शेती आहे, area. म्हणजे आणि- भरपूर म्हणजे शेतीच आहे. हा, आणि हवा चांगली, आणि त्यात अजून नाही जास्त प्रदूषण नाही, काय नाही. तर तुम्हाला ना कुठल्याच गोष्टीचा त्रास वाटत नाही गावामध्ये. झाडे झुडपे सगळं, कुठं डोंगर असतो. ती आपली आधीची वाईब येते नाही का गावातली, 90s जनावरं वगैरे 90s टाइम. सध्या बंगले खूप असतात गावात. हा, बंगले वगैरे असतात, कारण आता त्यांच्या आजोबांनी जमिनी विकलेल्या नसतात, त्यामुळे नसते. त्यांच्याकडे बंगले हा, असतात. आमच्या आजोबांनी विकलेले असतात. त्याच्यामुळे आमच्याकडे बंगले नसतात, छोटे घर असतात. पण काही विषय नाही मित्रांनो, आजोबांनी जे केलं ते आम्ही नाहीत करत. आम्ही जमीन जपून ठेवतो थोडेफार. हा. ओके, परत भेटू. हायवे लागले तुम्हाला हायवे दाखवतो. हायवे पण जास्त गर्दी नसते, काय नसते, मस्त. आय थिंक टूला जाणार आहे आम्ही इथं, तिथून कळंबला जाईल आणि तिथनं परत वापस तोच रूट असणार आमचा. जर मध्ये जर कुठला जर स्पॉट भेटत असेल तर आम्ही ते नक्की विजिट करू, चांगला भेटण्यासाठी, थांबण्यासाठी. पण मित्रांनो, पवन चक्क्या पण बघा तुम्ही गावाकडे आता, म्हणजे डेव्हलप किती व्हायला लागलं हे बघू डेव्हलप शकता. होतंय पवन मस्त. चक्की हे बघा, कसं म्हणजे आता पवन चक्की वगैरे यायला लागले. सध्या इंदापूर मध्ये आम्ही. मग अरे थांबे, फोटो पडले. थांब थांब थांब. काय पडलं? चला परत मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आम्ही इथे थांबलोय, रोड मध्ये थांबलोय. का थांबलो असतात हे बघा, हे आमचा माईक माईक आहे. आम्ही माईक तर वेअर केलेला आहे बघा, असा वेअर तर केलाय, पण ह्याचा बॉक्स आहे नाही का, आम्ही इथे ठेवलेला मध्ये, पण तो हवेत उडून जातोय आणि खिशात आहे. तर काही खिशे नाही, आम्ही ठेवूनच शकतो. आता तुम्हाला एक दाखवायचं होतं की ही गाडी बघा कुठली, स्टार सिटी प्लस, ह्याच्यात डिक्की येते. तर बघा, बघा आता बघा, आणि हे कालचा सेंट हे आम्ही आमचा लग्नात कालचा घेऊन सेंट. गेलेलो. आता ह्याच्यात माईक बघा कसा ठेवणार आहे. आता माईक बघा, हे हा आपला माईक आहे. ओके, हे बघा, अरे हे कुठं ठेवायचं? एकदम एकदम परफेक्ट मित्रांनो. हे बघा, असं वाटतं जसं काय त्यासाठीच बनले. आता हे इथं आता ठेवू हे आपण. बघू तिथं ठेवून सीट बसतय का बसतय आपलं? नाही बसत. नाही सीट नाही बसणार आहे, ते एक काम करायला लागेल. थोडं उचलून बघू डबल. बघूया, असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना तरच माणसाचं काहीतरी होतं बघा. आपण परफ्यूमला हे बघा, आपले जुगाडे बंदे फक्त बघतात हे कुठं घालून किंवा हे तिथे सगळी गाडी चेक करणं होते, की कुठं बसतोय कुठं नाही बसत. गावला का स्पॉट? गावला नाही ना, नाही, कुठे spot ठेवायचा मित्रांनो? गावा ना. तुमच्यापाशी देऊ का? तुम्हाला गाडी अख्खी दाखवली, तुम्ही सांगा कुठं ठेवायचं. हे बघा, हा, भेटला. हे बघा, टाकला त्याने तिथं. फक्त आता खडबड आवाज आहे. झाला, बसला. ओके, तर मित्रांनो, चला लेट्स गो. असं डोकं लावायचं असं मध्य रोडवर. ठीक आहे, मध्य रोडवर नाही, कुठे बी जिथं लावा प्रॉब्लेम तुम्ही. येतं. जुगाडू थांबा, बंद आता गाडी बघा कशी चालू होती. खतम. गाडीचं सायलेन्सर फुटकाय, पण ते आमच्या भाषेत मॉडिफिकेशन आहे ना, आवाज चांगला आहे म्हणून.
लोक मॉडीफाय करून फोडतात. हा आमचा ऑटोमॅटिक फुटलाय. आमचा ऑटोमॅटिक फुटलाय. कसं गाडीला पण माहिती आहे, हे बंद ना खर्च करत नाहीत म्हणून आपण स्वतःवरच ठेवावं. हे बघा, हे आमचं साईडचा व्ह्यू आहे आता सध्या. मस्त गारगार हवा चालली. चालतंय, बाकी जसं असतं थोडं तुम्हाला आणखी कळू. ओके, तर मित्रांनो परत स्वागत आहे तुमचं ब्लॉगमध्ये नवीन. तर आम्ही जसं तुम्हाला सांगितलं आम्ही वापस जातो संध्याकाळची 1-5 वाजत आल्या. तर आम्ही चाललो घरी. जसं काही डॉक्युमेंट तुम्हाला म्हटलं होतं ते काम काय व्यवस्थित होत नाही, काय वेळेस त्यांचा स्वभाव होतो, तर आमचं काम झालेलं. मग तुम्ही लक्षात घ्या त्यांचा स्वभाव कसा असेल. आम्हाला नुसतं पळवण्यात आलं, काय उडाउडीचे तर जाणारे तिकडे गेला तिकडे गेलं असं तसं नुसतं पळवण्यात गेलं आमचं. आम्हाला सकाळी गेलो तर 4 वाजेपर्यंत, आम्ही 4 वाजता गेलो नाही. आता मी घरी चाललोय. तो माणूस आला नाही, आज समोर आहे, तो माणूस आला नाही. तर मग ठीक आहे, आणि तुम्ही उद्या अरे पुण्याहून आलोय, डॉक्युमेंट आपले आलोय. मग वापस जावा तुम्ही. डॉक्युमेंट पाहिजे का नाही तुम्हाला? डॉक्युमेंट पाहिजे का नाही हे सरकारी आपल्या पैशाने आपल्याला रोग दाखवतात तेव्हा आपल्याला गरज असते. आणि पैसे तर किती घालतात तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही अनुभवला मला अशाप्रमाणे. आता काय नाही, काम झालं नाही. आता उद्या परत जायचंय. उद्या तर मी तुम्हाला सांगू की काय होते. जसं ते डॉक्युमेंट मिटिंगचं सांगेल एखाद्या माणसं दिलं म्हणून. बाकीचं सगळे काही चांगले नाही, स्वभावानं तर बिलकुल नाही. आपल्या प्रशासनाला आहे ना जरा थोडं सुधारण्याची गरज आहे. जरा नाही, खूप सुधारण्याची गरज आहे. आणि भ्रष्टाचारांना हे बंद झालं पाहिजे, खरंच बंद झालं. जेणेकरून आहे ना सामान्य माणूस आहे ना तो वैतागणार नाही. मित्रांनो, जर आहे ना प्रशासन जर आपलं ठीक असेल, प्रशासनच ठीक नाही तर सामान्य माणूस तरी करणार काय? आपले तेवढे पोच पण नसते की आपण नाही का कोणत्या एक राजकारणी माणसाचा हात धरून आपण काही आपण कुठलीही गोष्ट आपली करून घेऊ, हा. असं नाहीये. सगळ्यांचं तसं नसते. काही लोकांचं असेल खूप पैसे आले, पण आपलं सगळ्यांचं तसं नसतं. तर आता नाहीच होऊ शकते की आता काय करणार. परत जाऊ द्या, ठीक आहे, चालतंय, बघू. तर आम्ही आता VIP रस्त्यांनी गाडी चालवत आहोत. आता व्ह्यू घेत मस्त पैकी. त्याच व्ह्यू चालले. तुम्ही बघताय सकाळी काही मूड होतं ना, आता काही मूड आहे. त्या गोष्टीमुळे काम झालं असतं, खूप खुश असतो. असते की जरा थोडं काय झालं काम, बघू द्या. सध्या रोड चांगला आहे, भारी वाटते गावात यायला. आज आपण शेतात जायचे, शेतकरी माणसं शेतात जायचे, परत ते रोडचं काम आहे शेतात, परत तिथं घरी यायचं, परत आपण म्हणजे कामं खूप आहेत. तरी पण तुमच्यासाठी वेळ काढून आम्ही सगळं करतोय. तर लाईक आणि कमेंट नक्की बनतात. काम बंद कर नाही रे, करा. हो, लाईक झाला पाहिजे, कमेंट ठीक आहे, शेअर आणि लाईक झाला पाहिजे, सबस्क्राईब चांगला झाला पाहिजे. Like, तुमच्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब. तुमचा जसा रिस्पॉन्स येईल ना तसं आम्ही भारी आणखीन ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करू. त्याच्यावर भारी चांगल्या जागेवर जाऊ. असं कळम नाही, एकदम भारी जागेवर जाऊ. तुम्हाला जे बघायची इच्छा असेल आम्ही कुठे जाऊ. मित्रांनो, आम्ही पुण्याला असतात कोंडवा एरियात. तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या पद्धतीने पुण्यातील कोणत्या पर्यटन स्थळाचा ब्लॉग पाहिजे. आम्ही तिकडे जाऊन त्या पर्यटन स्थळाची नक्की तुमच्यापर्यंत माहिती पोचवू. कुठल्याही गोष्टीची पर्यटन स्थळच नाही, कोणतीही गोष्ट असू द्या. मित्रांनो, तुम्ही म्हणताल तर आम्ही चोर बाजारात जायला पण तयार आहेत. चोर बाजारात बी जाऊ फक्त तुम्ही म्हणा आणि सपोर्ट करत राहा. कमेंट करा, फक्त कमेंट करा, लाईक करा. आणि मित्रांनो, कमेंट ही फक्त चांगल्या गोष्टीचीच करा. कमेंट करा यार, चांगली करा. तुम्हाला जर कुठली गोष्ट आवडली सांगा आम्हाला. हा. आम्ही ती गोष्टी सुधारू. ते गोष्ट आपण सुधारू, चांगलं करू. काही विषय बाकी बघू. रानात गेल्यावर एखादा गीत दाखवू, त्या रानात दाखवू तुम्हाला कसं राहणार. बाकी ओके. डायरेक्ट कटचा इशारा करतो. थांबा 1 मिनिट. कटचा नाही, थोडा लांब धर म्हणतो त्याला मोबाईल. तुम्हाला दाखवतो. आमची हायाबुसा दाखव जरा. हायाबुसा डबल. हे बघा, आमची हायाबुसा अशी टन घेऊन जाते. एकदम नाही असं वापर, एकदम लीन. हा बघा, अशी करते. कसं वाटतंय? जंगलाच्या ठिकाणी आल्यासारखं वाटतंय का नाही? झाडी दाखव एकदा.
हे बघा झाडी झाडी झाडी, त्या साईडला झाडी, त्या साईडला झाडी. जंगलाच्या ठिकाणी गेलात का? बाकी बघू. तर मित्रांनो आमच्या गाडीचा हॉर्न पण खूप छान वाजतो, हे ऐकू शकता. कसं वाटला कमेंट करून सांगा. आता नॉईज कॅन्सलेशन आहे, आता तुम्हाला ऐकू आला असेल तर नक्की सांगा. त्या हिशोबाने आम्ही माझं कपाळ कुठं दाखवतं. ओके. तर बाय मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब. तुमच्या भावाला तुमच्या साथीची गरज आहे.